सो हे गाईज, हॅलो एव्हरीवन. मी प्रितेश मात्र तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आता गणपती येणार आहेत आपले, आणि त्यानिमित्ताने आज आपण चाललेलो आहोत हमरापूरमध्ये गणपती मूर्ती बघण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहे पतू, आणि आम्ही दोघंच जण आम्ही चाललेलो आहोत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण डिटेल देणार आहे. तर मित्रांनो, या ब्लॉगला लास्टपर्यंत कनेक्ट राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट हमरापूरमध्ये. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत हमरापूरमध्ये आतमध्ये. आणि इथून एंटर केल्या गेल्या तुम्हाला सर्व इथे गणपतीचे कारखाने दिसतील. आणि तुम्ही इथे आता बघताय की आपण गावामध्ये एंटर केल्यावरच तुम्ही जिथे मान तुमची फिरवाल त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी तुम्हाला इथे गणपतीच बघायला भेटतील. कारण इथे सर्वांच्या घरोघरी गणपतीचे कारखानेच आहेत मित्रांनो. हे बघा, इथून टेम्पो भरभरून गणपती नेले जातात. तुम्हाला जसा पाहिजे गणपती तसा तुम्हाला इथे भेटेल. कुठल्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये पण मित्रांनो इथे अवेलेबल असेल गणपती. खूप सारे असे कारखाने आहेत. खूप कारखाने आहेत इथे, खूप कारखाने आहेत मित्रांनो. आतमध्ये अजून भरपूर आहेत. आपण आतमधले पण मी तुम्हाला दाखवतो. आणि हा यांच्या गावामधला तलाव आहे. आणि हे बघा, दोन गणपती इथे ठेवलेले होते डिस्प्लेला. खूप भारी असे वाटतात. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत आशीर्वाद आर्ट्समध्ये. आज आपण या दुकानामध्ये जाणार आहोत आतमध्ये, आणि तुम्हाला मी दाखवते सर्व इकडचे गणपती. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण आता आशीर्वाद आर्ट्समध्ये. आणि तुम्ही इथे बघताय की डिस्प्लेला ठेवलेले पूर्ण गणपती तिथे आहेत. आणि ही बघा मित्रांनो, दगडूशेठच्या रूपातली गणपतीची मूर्त. ही कमीत कमी मित्रांनो 4 ते 4.5 फूटमध्ये असेल. या सर्व मूर्त्या ज्या इथं साईडला ठेवलेल्या होत्या. आणि ही बघा मूर्त जी 2 ते 2.5 फूटमध्ये असेल. आणि या मूर्त्यांचा मित्रांनो अजून कलर आणि बाकीचा जो वर्क आहे गणपतीचा तो अजून बाकी आहे. अजून ह्या मूर्त्या रेडी झालेल्या नाही आहेत. आणि आता जाऊया आपण आतमध्ये शॉपमध्ये, आणि दाखवतो मी तुम्हाला सर्व आतमध्ये काही जे ठेवलेल्या होत्या मूर्त्या त्या सर्व मी तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, आलो आता आपण आतमध्ये. आणि ह्या ज्या मूर्त्या मित्रांनो जो तुम्ही आता बघताय, ह्या मूर्त्या कमीत कमी 1 ते 1.5 फूट आहेत या मूर्त्या. आणि हे जे तुम्ही मित्रांनो धोतर बघताय ते धोतर पेंटिंग नाही मित्रांनो, ते धोतर नेसवलेले आहेत. आणि ही जी मूर्त बघताय मित्रांनो कृष्णाच्या रूपातली ही मूर्त मित्रांनो खूप अशी भारी आणि सुंदर आहे मूर्त. ही खूप सुंदर आहे मूर्त. ही देखील मूर्त खूप मस्त वाटत होती. म्हणजे इथे ठेवलेल्या प्रत्येक मूर्त मित्रांनो खूप भारी आणि खूप अशी अट्रॅक्टिव्ह दिसत होती पूर्णपणे. त्यांचा स्किन टोन कलर जो दिलेला त्याही. आणि ह्या बघा मूर्त्या खूप भारी वाटतात. म्हणजे जो मूर्तीवर मित्रांनो वर्क केलेला आहे तो वर्क मित्रांनो खूप भारी वाटतोय. आणि ही कृष्णाच्या रूपातली गणपतीची मूर्त मित्रांनो काचमध्ये ठेवलेली आहे म्हणून आपल्याला एवढी स्पष्ट दिसत नाही, पण खूप मस्त वाटते. रिअलमध्ये तिथे बघायला खूप मस्त वाटत होती. आणि ही देखील एक मूर्त मला खूप जास्त आवडली. आणि हिला पण धोतर नेसवलेला होता. आणि ह्याच्यावर जो मित्रांनो डायमंड वर्क केलेला आहे तो खूप मस्त वाटतोय. ही बघा मूर्त मित्रांनो, ही पूर्ण शाईन मारते मूर्त. खूप मस्त वाटते. आणि हिला धोतर पण मला वाटतं वेल्वेटमध्ये आहे हा धोतर. आणि इकडे बघा अजून पेंटिंगचं काम पूर्ण चालू आहे. सर्व पेंटिंग करायला बसलेले आहेत.
ही देखील मूर्त बघा मित्रांनो, खूप मस्त वाटते मूर्त आणि पूर्ण हिचा वर्क पण पूर्ण झालेला आहे, रेडी आहे मूर्त जाण्यासाठी. ही पण पूर्ण मूर्त रेडी आहे आणि ते अजून पेंटिंग चालू आहे दुसऱ्या मूर्तींची. तर चला आपण इथून जाऊया आता बाहेर. तर मित्रांनो, आशीर्वाद आर्ट्समधून आता आपण निघालोय. खूप भारी अशा मूर्ती होत्या इथे, दोघंही पण आम्ही शूट केलं आहे. आणि आता जाऊया आपण दुसऱ्या शॉपमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की आपण आलेलो जयेश कला केंद्रमध्ये. तर त्याचे ओनर आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांना थोडे प्रश्न विचारूया की त्याही हा जो एक चालू आहे काम, तो त्याही कधीपासून चालू केलं ते. हे बघा, काय नाव काका तुमचं? माझा हरिचंद्र रामदास पाटील. तर काका, तुम्ही कधीपासून हे सर्व काम चालू केलं? 52 वर्ष झाले पूर्ण. अच्छा. आणि तर सर्व प्रकारच्या मूर्ती आम्हाला भेटतील ना? हा, सर्व प्रकारचे. ही मूर्ती आपण तुम्ही जी दाखवता ही समोर किती फूट असेल? ही 2 फूट आहे. 2 फूट आहे. काय लगभग आपली प्राइस काय असेल याची? याची आम्ही होलसेलला 1500 रुपयामध्ये देतो. होलसेल 1500 रुपये. पीओपीची. हा, पीओपीची आहे. हां, मातीची 2800 रुपये. 2800 रुपये. मातीची मूर्ती आपल्याला बघायला भेटेल इथे? हा, हे आहेत बघा. या मातीचंच मूर्ती आहे. त्या मातीच्या कुठली माती आपण वापरतो याला? शाडू माती. शाडू माती. पूर्ण आपण म्हणजे मातीच्या याला शाडू मातीच वापरतो का आपण? तिच्याला शाडूच. अच्छा अच्छा. किती फूट असेल ही शाडू मातीची? हे 2 फूट आहे. तरी आपल्याला लास्ट किती साईज असते आपले ते? 4 फुटापर्यंत चालू होते. 4 फुटापर्यंत. अच्छा अच्छा. पेंटिंग सर्व करून भेटेल? दिखाय वगैरे सर्व काही, सर्व टोटली पूर्ण शृंगार पण करून भेटेल? शिंगार सर्व डायमंड वगैरे ज्वेलरी पूर्ण फायनल कपडा लावून शाल. आणि कधी बुकिंग करायला कधी लागेल? आधीच? आधी ते महिनाभर अगोदर करा. महिना आधी. अच्छा अच्छा. हे सर्व डायमंड वगैरे करायचं जर असला हां, कपडा बिघडला तर 1 महिना अगोदर बुकिंग करायला पाहिजे. चालेल चालेल. ते काम करायला मिळत नाही हां, वेळेवर बरोबर. केल्यानंतर. तुम्ही आणि तुमचा मुलगा दोघच जण पेंटिंग करता? तिघ जण आहात का तुम्ही? आणि एक पोरगा ज्याला बाहेरला कामाला असतो, अच्छा अच्छा. कंपनीत कामाला असतो. चालेल. धन्यवाद काका. चला. तर मित्रांनो, आज आपण आलेलो पेन हमरापूर येथे गणपती बघण्यासाठी. आणि इथे तुम्हाला मित्रांनो खूप असे व्हरायटीमध्ये आणि रेडी गणपती बघायला भेटतील, ते म्हणजे POP आणि मातीचे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गणपती आवडले असेल तर पुढच्या वर्षी नक्की इथे एकदा व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.